राज्याचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यभर अन्न सुरक्षा नियमांची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. मात्र रायगडच्या कर्जत तालुक्यात या कारवाईच्या पद्धतीवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण असून काही जण कारवाईच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित करत आहेत. नेरळ परिसरात नुकतीच हॉटेल व्यावसायिकांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत शिंदे यांनी नवीन नियमावलीची माहिती देत नियमांचं पालन न केल्यास कठोर कारवाईचा इशारा दिला. व्यावसायिकांना आवश्यक सुधारणा करण्यासाठी 14 दिवसांचा अवधी देण्यात आला असून त्यानंतर अचानक तपासणी मोहीम राबवली जाणार असल्याचे सांगण्यात आलं. दरम्यान गेल्या 15 दिवसात कर्जत, नेरळ, डिकसळ, कशेळ आणि आसपासच्या भागात अन्न व औषध प्रशासनानं अनेक ठिकाणी धाडी टाकल्याची चर्चा आहे. या कारवायांमुळे काही व्यापाऱ्यांनी भीतीपोटी दुकानंही बंद ठेवल्याचं सांगितलं जात आहे. मात्र या धाडींमध्ये नेमकी कोणत्या आस्थापनांवर कारवाई झाली, किती नमुने जप्त करण्यात आले आणि किती प्रकरणं दाखल झाली किंवा कोणती दुकानं सील करण्यात आली याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नसल्याचा दावा काही व्यापारी करत आहेत. त्यामुळे या कारवायांबाबत पारदर्शकता ठेवण्याची मागणी होत आहे. काही व्यापारी खाजगीत असा आरोप करत आहेत की अधिकाऱ्यांच्या कारवाईच्या पद्धतीमुळे व्यावसायिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. मात्र या आरोपांवर अन्न व औषध प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. तुकाराम मुंढे यांच्या नावानं सुरू असलेल्या या कारवायांबाबत व्यापाऱ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची दखल प्रशासन घेणार का? धाडींची संपूर्ण माहिती सार्वजनिक होणार का? आणि या सर्व प्रकरणावर अन्न व औषध प्रशासन नेमके काय स्पष्टीकरण देणार याकडे आता कर्जत तालुक्याचं लक्ष लागलंय.